आजा तू जरा आत ये रे. एवढ्या आत जाऊन बोलायला कसली कल्पत चाललीत मामा भाच्यात. आजा हे बघ, माझ्याकडे 30,000 रुपये आहेत आणि कपाटात 10,000 रुपये असतील. पण मामा सगळे पैसे त्यांना दिले तर आपल्या घरात. अरे आपल्याला घरात कशाला लागते एवढे पैसे? अरे असं कसं मामा, वेळ काय सांगून येते वे. नको नको, पैसे नको काढू कपाटातले. बर बाबा, कपाटातले पैसे नाही घेत, पण हे 30,000 आहे ते तरी देशील. अरे पण तू म्हणत होता मोटारीची दुरुस्ती करायची म्हणून. अरे मोटर काय आहे? ती सारखीच बिघडती. आता घेतली तर नवीच घेऊ आपण मोटर. अरे मग त्याला कुठनं पैसे आणणार? अरे नानांनी परत दिली की घेऊ की नवीन. पण आता जर त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या घरावर नाही तर रानावर जप्ती येईल असं म्हणलास ना तू. मग पैशाची घरी गरज कोणाला आहे बरं? आणि बघ, मोटर काय तशी बी कामापुरती चालतीच की. अरे पण मोटारीची लयच बेकार अवस्था आहे मामा. अरे कवा पाणी पाजायला लागेल तेव्हा बघू की. आणि आता पावसाळ्यात कशाला लागती मोटर? ही घे. पण मामा त्यांना पैसे द्यायला उशीर झाला. आता नाही बी काय बोलू नकोस. हे बघ, तसा बी ऊसाचा हप्ता जमा झाला असताना की मी निम्माच करणार होतो. अरे मला कशाला? आजा, अरे तू एवढा रानात काम करतोस, राबतोस, हा, आणि तुझा बी संसार सुरू झालाय. त्यातलं लाखभर रुपये तुला द्यायचं म्हणत होतो मी. काय माणूस तर म्हणायचा बाई. त्याला एवढं पोचला आम्ही, ती राहिलं आणि त्यालाच वर लाख परत यायला निघाले. नाही नाही. अरे काय का मामा? अरे मामा मी काय परत काय करेल? अशी वाटणी करायला लागलाय ती. अरे वाटणी बिटणी नाही, ऐकशील का नाही माझं? हा, अरे त्यातलं लाखभर रुपये तुला देऊन तुला काय सेव्हिंग करायचं असेल, काय घ्यायचं असेल तर तू घेशील का नाही? तू आणि तुझी बायको मिळून त्याचा निर्णय घ्या. आणि हे बघ, त्यातलंच मी 30,000 रुपये तुला देतोय नानांना द्यायला, असं समज. हा, मग तर झालं. आता नानी कशाला द्यायला निघाल्यात? ह्यांच्या तर हातात पैसा आला ना की ही उदार करणंच होऊन जातात. ह्यांना लाखभर द्या, त्या नानाच्या आणि बोकांडी घाला आणि आम्ही नुसतं बोंबलत. पण मामा अजून 80,000 रुपये लागणारच आहेत. करू त्याची बी काहीतरी तजबीज. मी कारखान्याच्या पतसंस्थेत बोलतो, 2 जामीनदार मिळाले की कर्ज मिळतं. सोपं आहे. मामा तुला का? आजा, आता असलं तसलं काय बोलू नकस. चल आत्ताच नानांकडे जाऊ आणि त्यांच्याशी बोलू, म्हणजे आपल्याला बी समजेल ना काय झालंय ती. चल. आओ, कुठे निघालाय? आत्ताच तर आले, लगेच कुठे निघाला? आलो, जरा एक काम आहे तेवढं संपून आलो. तिथं राहिले बघ पुसायचं. असं पैसे फुकून टाकतात आणि पुन्हा बसतात बोंब ठोकत पैसे संपलं की. जरा व्यवहार कळू नाही बाई माणसाला. त्या अजिंक्यचं तर बायकोनी पार खेळणंच करून ठेवलंय. उद्या तिच्या गोट्यात बी जात्याला झाडायला. हिला तर ना आता पहिले हिच्याच मुसक्या आवडल्या पाहिजेत. शिकले काय लाज लाज आहे का तुला? अहो मामी, ते काय झालं, मी दुसरं कोण खाणार नव्हतं म्हणून ते भाताचं. का बस, त्याचं नाही म्हणत मी. मग अगं गोचडी चिकटलीस तशी चिकटलीस आमच्या घराला. माणसं भडकवलीस, माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळ केलंस आणि ते काय कमी होतं म्हणून आता तिने बी फेडायला लावा आम्हालाच. अहो मामी, काय बोलताय तुम्ही? उगाच सासूतपणाचा आवा आणू नकोस. चांगली तिका कमावते आहेत ना ग तुमच्या घरात? वर दुकानाने आहेच, जात्यात कुठं मी म्हणते एवढा पैसा कुठे उधळतात आणि आता तिने फेडायची वेळ आली तर हायच माझा नवरा. मामी खरंच शपथ घेऊन सांगते, मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. कळत नाही म्हणा, एवढी मोठी गोष्ट तुला माहित नाही असं होईल का? आणि तरी मी तुला माझ्याचकडनं ऐकायचं असेल तर ऐक. तुझ्या घरच्यांनी बँकेचा हप्ता चुकवल्यात आणि पुढचा हप्ता भरला नाही तर तुमच्या घरावर नाही तर रानावर जप्ती येणार आहे. काय काय? जसं काय तुला माहितच नाही.
हा मामी नाही तुम्हाला कोणी सांग अगं का बस तसली ढोंग करायला कुठेतरी सिनेमात जा. असं काय करताय? मला काहीच माहित नाही. काय झालंय? अगं साधी 1800 रुपये उधारी होती तर केवढा दंगा केलास. नेऊन द्यायला लावलंस मागं मला पैसे. वसुली करायला बरं कळतं आणि बँकेचे हप्ते भरता येत नाहीत वय ग. तरी मी सारखं घरातल्यांना विचारत होते, कोणी काहीच कळू दिलं नाही मला. आहाहाहा. अजिंक्यांना काय सपान पडलं होतं वय ग. तू सांगितल्याशिवाय कळलं का त्यांना? तू काय तुझ्या घरचे काय? तरी मी ह्यांना लग्नाच्या वेळी सांगत होते साधी साधी माणसं म्हण. आता फेडतेच साधी माणसं बँकेचे हप्ते. ए रडू नकोस. हे बघ शिकले, एक ध्यानात ठेव. काय बी झालं का नाही तरी तुझा ह्यो डाव मी यशस्वी होऊन देणार नाही. अरे अजिंक्य, समाधान, तुम्ही असं अचानक? मी पाणी घेऊन येते. थांबा थांबा वहिनी, असू देत, बसा तुम्ही. अहो घरातनं चालूय आम्ही. बर या बसा. नाना, तुम्ही तुमचं पोरगा म्हणता ना मला, मग असं का केलं? काय झालं? एवढं पोरगा म्हणता आणि वागवता परक्यासारखं. पण झालंय काय? म्हणजे तुम्हाला कोणी? हे बघा, मी आधी पण शीतलला बोललोय आणि तुम्हाला पण सांगतो, तिचा आई वडील ते माझा आई वडील. असं का बोलताय? घरात एवढी मोठी अडचण आली, तुम्ही आम्हाला एका शब्दानं पण काय नाही सांगितलं. पण तुम्हाला कसं कळलं हे सगळं? जितू काका, ते काय महत्वाचं आहे का? तुम्ही आम्हाला सांगितलं नाही हेच खूप वाईट वाटलं आम्हाला. अरे देवा, म्हणजे शिकलेलं पण कळलं का काय? नाही नाही वहिनी, तिला काळजी करत बसल म्हणून तिला काय बी कळून दिलं नाही बघा आम्ही. आधीच अजिंक्यांची जायची गडबड चालली, तर आणखीन तुम्हाला कशाला टेन्शन द्यायचं? नाना, उलट घरातली माणसं बोलली नाहीत ना, हे अजून टेन्शन येतं. आता मी काय म्हणतो ते ऐका. नाना, माझ्याजवळ सगळे मिळून 70,000 रुपये साठलेत. आता तेवढे घ्या आणि त्यांना 2 दिवसाचा टाइम मागा. पुढच्या 2 दिवसात मी उरलेले 80,000 रुपये गोळा करून देतो. नाहीतर नाना असं करूयात, कारखान्याच्या पतसंस्थेतनं माझ्या नावावर कर्ज काढूयात. आणि एवढा बँकेचा हप्ता भरला ना, मग पुढचं बघू आपण काय ते. हा, चालेल ना?